राज्यातील शेतकरी बांधवासाठी 3 महत्त्वाच्या मोठ्या बातम्या। मित्रांनो नमस्कार। सर्वात अगोदर आपल्या YouTube चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वांसाठीच 3 महत्त्वाच्या बातम्या घेऊन आलेलो आहे। त्या बातम्या सांगण्यापूर्वी नक्कीच विनंती करतो की दररोजच्या अशाच माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, पहिली बातमी अशी की पीएम किसान सन्मान निधीच्या बाबत। मित्रांनो, काल पीएम किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता जमा झालेला आहे, परंतु तो कुठे जमा झालेला आहे तर तो हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड या ठिकाणीच जमा झालेला आहे। जवळपास 3 राज्यासाठी 540 कोटीहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली आहे। आता उर्वरित शेतकऱ्यांना हप्ता कधी मिळणार तर दिवाळीच्या आधी उर्वरित शेतकऱ्यांना म्हणजे उर्वरित सर्व राज्यांना हप्ता मिळण्याची शक्यता आहे, 21वा हप्ता। त्यानंतर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सांगतो मी तुम्हाला की बऱ्याच जणांना प्रश्न आहे की सप्टेंबर महिना संपत आला तरी सप्टेंबर महिन्याचे लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार। तर जर उशीर झाला तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्याचे लाडक्या बहिणीचे पैसे हे दिवाळीच्या मध्ये एकत्रित येण्याची सुद्धा आता शक्यता आहे। आता त्यातली त्यात भरपूर लाडक्या बहिणी अशा पण आहे की त्यांना KYC करायची आहे परंतु साईट चालू नाही। तर काळजी करू नका, साईट व्यवस्थित चालू होईल आणि KYC करायला भरपूर तुमच्याकडे अवधी पण आहे। प्रत्येकाने KYC मात्र नक्की करून घ्या। मित्रांनो, आता तिसरी महत्त्वाची बातमी तुमच्या सर्वांसाठी सांगू इच्छितो की आज खास करून मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि राज्यामध्ये जे काही नुकसान झालेले आहे मग आता पंचनामे सुद्धा अंतिम टप्प्यात आहे। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी काहीतरी अपेक्षित निर्णय होण्याची शक्यता आहे। विशेषतः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय होतो का किंवा नुकसान भरपाईची मदत जाहीर होती का, किती होऊ शकते, काय होऊ शकते, या सगळ्या घडामोडीवरती आपलं लक्ष आहे। आणि विशेषतः आज बैठक झाल्यानंतर जे निर्णय होतील तात्काळ व्हिडिओ स्वरूपात मी तुमच्या समोर येऊन जे काही निर्णय होतील ते मांडेल। तर आजचा निर्णय बघण्यासाठी आपले चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, जाताना किमान लाईक करा म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ आपोआप दिसेल। जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।